इथे मात्र फटका तर चांगला नाहीये, आउटसाइड एज सिंगल, परंतु इथे मात्र आपण पाहतोय चुकीला माफी नाहीये, चेंडू निघून जातोय, चेंडू होईल फरार, धावा मिळतील पूर्ण 4. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होता, तो पॉवर प्लेचा षटक आहे करण ठाकूर. आज अर्थातच थोडंसं लक फॅक्टर सुद्धा त्याच्या साईडने दिसते. या फटक्याने आपण पाहतो ऍक्शन रिप्ले रोलिंगच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा प्रेक्षक राजा वाय कट्टाचा आस्वाद घेतोय. खेळाडू स्टेप आउट करून खेळायचा होता, खेळाडू तिथे आहे, करतोय चुकी, मिसफील्डच्या नावामध्ये अजून एक चौकार आपण पाहिला तर यस येतोय हा दमदार असरदार वाय चषकाचा वाय कट्टा चौकार. 4 धावाने धावफलक 21 या आकड्यावरती आहे. 21 4 धाव्यांची पेडल स्वीप करायचं होतं, चेंडू निघून जाणार आहे, येतोय अजून एक ब्रँडेड चौकार. 4 धावाने अर्थातच पालघर वामिका स्टार हा सामना आपल्याला जिंकताना दिसतोय. 25 धावांचा पाठलाग करायचा होता. खूप खूप अभिनंदन पालघर वामिका स्टार. आणि त्या पाठोपाठच गावदेवी पॅन्थर प्रणवी 11 आपले सुद्धा आम्ही आभारी आहेत की आपण या स्पर्धेमध्ये आले. जाऊया मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन करे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पुढे सरसावले, स्टोक समोरच्या दिशेने खेळलाय, एक दर्जेदार फटका सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावा चौकार. नक्कीच पालघर संघावर जर पाहिलं तर त्या दिवशी माहिती घेतल्याप्रमाणे अनिकेत राऊत म्हणा, तुषारजी संखे हे देखील सगळेच पालघरच्या क्रिकेटसाठी खूप चांगले प्रयत्न सगळेच करतायत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगडचं क्रिकेट देखील आता अंडाराम क्रिकेट खूप पुढे येते. रत्नागिरीचं विशेष म्हणजे येते, सिंधुदुर्गात मॅचेस होतात. आडव्या बॅटने वा काय स्ट्रोक खेळला या ठिकाणी. करण ठाकूर यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेलेले आहेत. पॉवर प्ले फोडलाय. 9 धावा धाव फलकावर. अशाच प्रकारची कामगिरी करावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तुम्ही धावा बनवल्यात तर आम्ही सुद्धा बनवणार. 43 करायच्या तर अशी बॅटिंग व्हायला गरजेचंच आहे. आणि ती बॅटिंग इकडे आपल्याला पाहायला मिळते. पालघर देखील काही कमी नाहीये. वा आणखीन एक दर्जेदार लगातारचा 3रा बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार 13 धावा. करण ठाकूर या खेळाडूच्या नावामध्येच रन आहेत. रन नाही करणार तर काय करणार. जबरदस्त बॅटिंग करतायत. या वेळेला चांगला फटका. उत्तरही तसंच पाहायला मिळालं. उत्तर पालघरचं होतं. करणच्या बॅटमधून 4 रन. 34. पालघरची रन मशीन सध्या मैदानात. या वेळेला आणखीन एक चांगला फटका. हाही बॉल सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. वा 4 धावा. करण धावसंख्या पुढे गेली आहे ती 38 धावांवर. या बॉलवर देखील डाव केला गेला चांगल्या अंदाजामध्ये. करण ठाकूर च्या बॅट मधून एक चौकार 4 रनसाठी. करणने करणच्या विरुद्ध हल्ला बॉल केला. एक चांगला डाव केला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना 4 रन. आणि रन झालेत 5. वामिका स्टार पालघर. गेला करण ठाकूरच्या बॅट मधून एक टायमिंगला बाउंड्री. या बॉलवर स्टेप आउट झाले. एक कडक फटका. सडक पे कडक बे धडक. पालघर एक्सप्रेस फटका. डायरेक्ट डहाणू पालघर वरून दादरला बॉल. 4 रन. काय टाइमिंग केलं करण ठाकूरने. ये हाथ मुझे दे दे ठाकुर. और ठाकुर ने भाई घुमा दिया यहां पर. ठाकुर का बल्ला कर दिया हल्ला. वेल बॅटिंग. 30 धावा झाले दफल कव्हर. करण ठाकूर खूप चांगले खेळाडू आहेत. आमचे कॉमेंटेटर मित्र यशवंत ठाकूर यांचे बंधू आहेत. आणि या वेळेला कापलाय. जबरदस्त फटका. बॉल जातोय कुठे पाहूया. पंचांचा निर्णय. 4 धावा. खणखणीत वाय चषक चौकार. जवळपास 5.25 लाख प्रेक्षकांनी मात्र ही स्पर्धा आज 4-5 दिवसांमध्ये प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली आहे. तर बरेच हजारोंच्या संख्येवर करण आणि करणच्या बॅटमधून येत आहेत रन. जबरदस्त बॅटिंग.
मॅन इन फॉर्म, मॅन फ्रॉम पालघर, करण ठाकूर. ब्रँडेड चौकार येतोय. आवश्यकता यावेळेला स्टेप आउट होऊन खेळला फटका अलॉंग विथ द कार्पेट. जातोय चेंडू सीमा रेषा पार. चौकार. करणच्या बॅट मधून येत आहेत रन. पुन्हा एकदा हा खणखणीत वाय चषक ब्रँडेड चौकार. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला करण ठाकूरच्या बॅट मधून. 4 रनसाठी प्रॉपर टायमिंग केलं गेलं विथ द स्पिन.